नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहित. टेक्निकल हंटिंगच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सेबीने जे नवीन नियम काढलेले आहेत ट्रेडिंगच्या संदर्भात, त्याच्यानंतर आता जवळपास एक महिना उलटून गेला आहे. तर या एक महिन्याभरात त्याचा परिणाम काय काय झाला आहे याच्याविषयी आपण जाणून घेऊया. चला तर मग. जे काही चेंज झाले ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्याच्यानंतर त्या चेंजचा जो काही परिणाम झाला आहे मार्केटवर त्याचा पण आपण आढावा घेऊया. तर पहिला चेंज आहे की इथून पुढे जेव्हा आपण शेअर खरेदी करणार आहे तेव्हा आपल्याला 20% मार्जिन भरावं लागेल. 20% मार्जिन मनी म्हणजे आपल्याला एखादा शेअर 100 रुपयाचा शेअर समजून घ्या, 100 रुपयाचा शेअर्स आपल्याला खरेदी करायचा आहे, तर आपण 20% त्याला मार्जिन भरायला लागणार आहे. पूर्वी कसं होतं की ब्रोकर लिव्हरेज जास्त द्यायचा, तर आता सेबीनं जो निर्णय दिलाय किंवा जो नियम घालून दिलाय, तर 5 पटच्या वर किंवा 5 पटीच्या वर आपण ब्रोकर आपल्याला लिव्हरेज देऊ शकत नाही. त्यामुळे मिनिमम 20% मार्जिन आपल्याला भरायला लागणार आहे. मित्रांनो, हा जो 20%चा नियम काढला, हा कमीत कमी 20% मार्जिन असा नियम आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट पण आपल्याला भरायला लागतील, पण ह्याच्यापेक्षा कमी कधीच नसणार आहे. आणि हा जो निर्णय आहे हा सेबीनं आपल्यावर डायरेक्ट लादला. म्हणजे पूर्वी कसं असायचं की सेबी ब्रोकरला हे नियम घालायचे, तर आता तसं न राहता सेबी डायरेक्ट ग्राहकाला हा नियम घालून देते. मित्रांनो, हा दुसरा चेंज करण्याचं कारण काय आहे की पूर्वी कसं व्हायचं, ब्रोकरकडे तुम्ही तुमचे पैसे किंवा शेअर्स जमा केले जे त्याच्या पूल अकाउंटमध्ये जायचे, तर त्याच्या आधारावर ब्रोकर दुसऱ्या क्लायंट्सना त्याचं लिव्हरेज द्यायचा. आता ह्या धोका असा होता की चुकून तो ग्राहक किंवा तो जो क्लायंट असेल तो डुबला, ब्रोकरला काही प्रॉब्लेम आला, तर तुमच्या शेअर्सना जे तुमच्या स्वतःच्या मालकीचे आहेत ते धोक्यात यायचे किंवा त्याला प्रॉब्लेम यायचा किंवा ते वाया जायचे असं आपण म्हणू. तर ह्याच्यावर आळा घालण्यासाठी सेबीनं हा दुसरा नियम काढला की पैसे किंवा शेअर्स डायरेक्ट क्लिअरिंग अकाउंटकडे जमा होतील. आता वळूया आपण तिसऱ्या चेंजकडे. तर तिसरा चेंज काय, तर सेटलमेंटचा चेंज आणि सेलिंग साईडला मार्जिन का लावलंय. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की सेलिंग साईडला मार्जिन का लावलंय, काय गरज काय आहे. त्याकडे आपण नंतर जाऊया. पहिल्यांदा आपण सेटलमेंटकडे जाऊया. बऱ्याचदा आपण BTST करतो, म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो. यात होतंय काय की शेअर पहिल्यांदा ब्रोकरच्या खात्यात येतो लेजरमध्ये आणि तिथून तुमच्या डिमॅट अकाउंटकडे वळवला जातो. तर ह्यात व्हायचं काय, ह्याला T+2 असे 2 दिवस लागायचे, म्हणजे ट्रेडिंगचा दिवस प्लस 2 दिवस. आणि ही सायकल पूर्ण होण्याच्या आधीच, म्हणजे शेअर तुमच्या खात्यावर जमा करण्याच्या आधीच तो शेअर तुम्ही विकू शकत असायचा, कारण तो शेअर ब्रोकरच्या लेजरमध्ये दिसायचा. तर सेबीनं आता तो सुद्धा व्यवहार आता बंद केले. म्हणजे T+2 BTST जो आहे तर ते आता आपण करू शकत नाही, सेबीचं म्हणणं आहे. सेबी असं म्हणते की तुम्ही तोच व्यवहार करू शकता जो तुम्ही त्याच शेअरचा व्यवहार करू शकता जो तुमच्या खात्यात जमा आहे. आता ह्या चेंजवर मार्ग म्हणून काही ब्रोकरने एक नवीन संकल्पना काढली. असं समजा की एखादा शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचा आहे, किंमत आहे त्या शेअर्सची 100 रुपये आणि तुम्ही ब्रोकरकडे पूर्ण 100 रुपये जमा केले. सोमवारी तुम्ही शेअर विकत घेतलाय आणि मंगळवारी तुम्हाला तो शेअर विकायचा आहे. तर ब्रोकर काय करतो की मार्जिन मनी भरतो, जे आहे कमीत कमी 20%, आपण 20% धरू. तर 20 रुपये मार्जिन शेअर ब्रोकर जो 20% मार्जिन आहे ते एक्सचेंजकडे भरतो. आता होतंय काय की तुम्हाला शेअर विकत घेताना 20 रुपये देणं गरजेचं असतं, पण तुम्ही काय केले, 100 रुपये पूर्ण दिले. म्हणजे इथे 20 रुपये तुम्ही दिले, उरले तुमच्याकडे 80 रुपये जे ब्रोकरकडे जमा आहे. तर ब्रोकर काय करतो, त्याच 80 रुपयातले 20 रुपये एक्सचेंजला देतो विकण्यासाठीचं मार्जिन म्हणून. तर हा अशा पद्धतीनं मार्ग काढला. आता जो महत्त्वाचा बदल केला त्याच्याकडे आपण वळूया की सेलिंग साईडला मार्जिन काय. सेबीनं आता जो नियम काढला की सेलिंग साईडला मार्जिन काय, तर कसं आहे, एक्सचेंजला माहिती नाही आहे की असं धरूया की तुम्हाला शेअर विकायचा आहे एखादा, एक्सचेंजला माहिती नाही आहे की तुमच्याकडे शेअर ऑलरेडी आहे की नाही आहे. तर जी आपली T+2 सायकल आहे त्यामुळे होतंय काय की दुसऱ्या दिवशी एक्सचेंजला कळतं की बाबा हां, या माणसाकडे शेअर आहे. तर ह्या मधल्या कालावधीची गॅरंटी नाही आहे, ह्याच्यासाठी मार्जिन मनी सेलिंग साईडला पण भरायचा आहे. असा नियम सेबीनं काढलाय जो आपला एक्सचेंज पाळतं. तर याच्यावर उपाय म्हणून काही ब्रोकरनी अर्ली पेइंग ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्ली पेइंग काय हे आपण जाणून घेऊया. तर अर्ली पेइंग म्हणजे काय की ज्या दिवशी तुम्ही शेअरचा व्यवहार केला, समजा सोमवार आहे, सोमवारी तुम्ही सेलिंगचा व्यवहार केला, तर सोमवारी संध्याकाळपर्यंत ब्रोकरनं एक्सचेंजला कळवलं की हां, ह्या अमुक XYZ व्यक्तीकडं हा शेअर्स आहे आणि हा शेअर्स मी त्यांच्या अकाउंटमधून काढून तुमच्याकडे भरत आहे. जर ब्रोकरनं त्याच दिवशी हा व्यवहार केला, ज्याला आपण अर्ली पेइंग म्हणतो, तर ग्राहकाला मार्जिन भरायची गरज नाही. तर तुम्ही खात्री करून घ्या की तुमच्या ब्रोकरकडं अर्ली पेइंग ही सुविधा आहे का.
अजून एक छोटासा बदल केला की इंट्राडेच्या ट्रेडिंगबाबत. इंट्राडे ट्रेडिंग करून तुम्ही जो प्रॉफिट कमवता त्याच्याबद्दल सेबीने थोडासा बदल केला आहे की जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता, समजा आज तुम्ही 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे सकाळी आणि दुपारी 12 वाजेपर्यंत त्याची व्हॅल्यू झाली 1200 रुपये आणि तुम्ही सेल केला तर तुम्हाला काय झालं, 200 रुपये प्रॉफिट झालं. तर आता नियम असा आहे की 1,000 रुपये तुम्हाला जी तुमची प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जे तुमचं भांडवल आहे ते तुम्हाला परत मिळणार त्याच दिवशी, जे तुम्ही रियूज करू शकता त्याच दिवशी परत. पण जे तुमचे जे 200 रुपये प्रॉफिट आहे ते तुम्हाला T+2 हे जे 2 दिवस आपली जी काही सायकल आहे तर ती सायकल पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ते पैसे मिळणार आणि त्याच्यानंतर ते तुम्ही 200 रुपये तुमच्या प्रॉफिटमधले भांडवल म्हणून वापरू शकता. आता आपण बोलूया सेबीने जे नवीन नियम काढले त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर गेल्या महिन्याभरात काय दिसला याच्याकडे. बीएससीचा विचार करता बीएससीत साधारण 29% घसरण झाली डेली व्यवहारात. उदाहरण द्यायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात साधारण दिवसाचे 4,400 करोड रुपये उलाढाल व्हायची ऑन एन ॲव्हरेज, ती आता 3,200 रुपयापर्यंत खाली आली. पण तेच बीएससीच्या डेरिव्हेटिव्हमध्ये 10 ते 12% इन्क्रीज झाले. म्हणजे जे पूर्वी एक 88,000 कोटी असायचे तर ते आता 1,00,000 कोटीपर्यंत ती उलाढाल गेलेली आहे. NSEचा ट्रेंड बघता तर NSE मध्ये पण तीच गोष्ट झाली. NSE मध्ये पण जे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे तर ते इन्क्रीज झालंय आणि जी रोजची उलाढाल आहे ती थोडीशी कमी झाली. आता याचा ग्राहकांवर काय परिणाम झालाय तर ग्राहक आणि ब्रोकर यांचं जे वर्षानुवर्षांचं नातं होतं, म्हणजे जे काही ग्राहकांचं जे वर्षानुवर्षांचं नातं असतं तर तिथं काय व्हायचं की पहिल्यांदा ऑर्डर मारली जायची आणि चेक ब्रोकर नंतर स्वीकारायचा, कारण व्यवहार होता, विश्वास होता, ॲज अ ह्युमन म्हणून ती लोक एकमेकांना ओळखायचे. पण आता ती सुद्धा गोष्ट किंवा तो सुद्धा व्यवहार आता पूर्ण बंद झाला आहे. ब्रोकरच्या पण बाबतीत बोलायचं झालं तर ब्रोकरना पण हे सगळे नवीन नियम जे झाले ते हँडल करताना किंवा त्याच्यावर ऑपरेशन करताना खूप थोडे प्रॉब्लेम झाले. UCC कोडचा पण प्रॉब्लेम झाला. पण हळूहळू आता परिस्थिती पूर्वपदावर येते. आता यात झालं काय की जे ब्रोकर एकदम स्लिम मार्जिनवर ह्यूज एक्सपोजर द्यायचे आणि जे ग्राहक त्याचा उपयोग करून ट्रेडिंग करायचे तर याला आता पूर्णपणे आळा बसलेला आहे. ही एक जर अशी निगेटिव्ह गोष्ट आहे. पण ही भविष्याचा विचार करता ही गोष्ट खूप चांगली झालेली आहे. असं म्हणतात की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. म्हणजे 90च्या दशकात जेव्हा हर्षद मेहताचा स्कॅम झाला त्याच्यानंतर जे मटेरियलाइज्ड शेअर्स होते ते डिमेट केले, म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये शेअर मिळायचे ते आता कॉम्प्युटराइज्ड होणार होते. ह्या वेळेला पण काही व्यापारी मोठ्या व्यापाऱ्यांनी किंवा ब्रोकर्सनी छोट्या जे किरकोळ जे रिटेलर्स असतात त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला की तुमच्या हातातला शेअर्स आता कॉम्प्युटरकडे जाणार, तो कसा राहणार, त्याची काही गॅरंटी काय माहिती नाही. तर अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण तयार झालं. पण हळूहळू कारण हा नियम केलाच होता, तो पाळणं गरजेचं होतं, त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली आणि हळूहळू लोकांचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला. याचा फायदा असा झाला की T+15 म्हणजे जे ट्रेडिंगचा दिवस +15 दिवस ही जी मोठी सायकल होती ती डायरेक्ट कॉम्प्युटरमुळं T+2 म्हणजे ट्रेडिंगचा दिवस +2 दिवस इतक्या कमी कालावधीत आली. म्हणजे 2 दिवसात तुम्हाला तुमचा शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा व्हायचा. याचा परिणाम असा झाला की मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढली, व्यवहारांची संख्या वाढली आणि लोक खरेदी विक्री जास्त पद्धतीने करतात. तर अशा पद्धतीनं आपण T+2 सायकलपर्यंत आलो आणि आता पुढच्या वर्षीपासून आपली सायकल परत बदलणार आहे. T+1 ह्या लेवलला आपण जाणार आहे. मित्रांनो, जर का आपण नीट निरीक्षण केलं, जे काय बदल केलेले आहेत, तर आपल्याला असं जाणवतं की T+1 ही सायकल आपल्यावर अंमलबजावणी करण्यासाठी हे चेंज केलेत असं कुठेतरी वाटतं मला पण. तर हे झालं माझं प्रिडिक्शन या सगळ्या गोष्टीवर. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ह्याच पद्धतीचे आपले शेअर मार्केटचे व्हिडिओ ह्या आपल्या YouTube चॅनलवर येत राहतील. चॅनलचं नाव आहे टेक्निकल हंटिंग. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपले टेक्निकल हंटिंग हे चॅनल सबस्क्राईब करा.